एका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोडी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकडी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा जी जरा खिन्न झाली व मनात म्हणाली, माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला, त्या मुलीला नेण्याकरिता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला। पुढे त्यानं मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं तिला आपल्या वरुडात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला। आपल्या बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढं ती व्याली, तिची पिलं वडवड करू लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपूट भाजली। नागिन रागावली, तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू। पुढं ती पूर्वतत आनंदात वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली। नागाची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपूट कशानं तुटली। तिनं मुलीची गोष्ट सांगितली, त्यास फार राग आला। त्याला त्याचा सूट घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले। नागपंचमीचा दिवस, हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली। जवळ नागांना लाह्या, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती। सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातली सर्व राग घालविला। मनात तिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध पाणी ठेवतात। पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 सुपट संपूर्ण। मित्रांनो, कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया मग अशाच कहाणीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद।